नमस्कार. या वर्षीची अंदमान बोलवतोय युवा यात्रा 1 जून ते 7 जून. तरुणांनो, तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकांमधून असा कुठलाही इतिहास शिकवला जात नाही, क्रांतिकारकांचा तर नाहीच नाही. तात्याराव सावरकर आणि त्यांच्यासारखे अनेक देशभक्त, अनेक क्रांतिकारक आपल्या आयुष्याचा संपूर्ण काळ, अख्खं तारुण्य त्यांनी ह्या संपूर्ण जेलमध्ये काढलेलं आहे. हे आहे सेल्युलर जेल अंदमानमधलं. भयानक शिक्षा भोगल्या आहे. ही अशी उभी बेडी म्हणून 7-7 दिवस असंच्या असं माणसाला उभं केलं जात होतं. आणि ही आहे कोठडी. या सावरकरांच्या अशा कोठड्यांमध्ये जवळपास 11 वर्ष सावरकर राहिलेले आहेत. 11 वर्ष अशा कोठड्यांमध्ये सावरकरांनी मरणप्राय यातना भोगलेल्या आहेत. सावरकरांसह अनेक क्रांतिकारक इथे होते आणि या कोठड्यांमध्ये आम्ही तुम्हाला इथे आणून बसवणार आहोत आणि सावरकरांची ती ऊर्जस्वल गाथा ऐकवणार आहोत. 1 जून ते 7 जून अंदमान बोलवता यात्रा असणार आहे. या यात्रेत आपण अंदमानातल्या 7 सुंदर बेटांना भेटी देणार आहोत. दिवसभर धमाल करणार आहोत, मजा करणार आहोत. वेगवेगळ्या बेटांवरती जाऊन तिथलं सृष्टी सौंदर्य बघणार आहोत. म्हणजे असं टेन्शन घेऊ नका, ही खूप शैक्षणिक सहल आहे, असं अजिबात नाही. ही शाळेत आपण जायचो तशी सहल नाही. दिवसभर खूप एन्जॉय करायचं. फक्त संध्याकाळचा 1.5 तास, 3 दिवस पार्थ, 3 दिवस मी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्या काळातल्या क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगणार आहोत. येस, 15 ते 35 वयोगट सगळ्या पालकांना विनंती आहे की तुमच्या मुलांना आमच्यासोबत पाठवा. पाठ्यपुस्तकांना हा इतिहास कळणार नाहीये. हा इतिहास अशा राष्ट्रीय स्मारकांना नेऊन आपल्याला कळणार आहे. त्यामुळे बुकिंग सुरू झाल्यात, पटापट नोंदणी करा. धन्यवाद. अंदमान बोलवतोय युवा यात्रा.